नमस्कार. महसूलशाहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय ना खूप जणांच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. हो, आणि तितकाच महत्वाचा सुद्धा. अगदी म्हणजे बघा, कोर्टात केस असली की आपण आपल्या वकिलावर म्हणजे पूर्णपणे अवलंबून असतो. पण विचार करा, जर कधी असं वाटायला लागलं की आपलाच वकील समोरच्या पार्टीला मिळालाय. हा संशय खूप जणांच्या मनात येतो. हो ना. किंवा वकील तारखेला हजर राहत नाहीत, महत्वाची कागदपत्र वेळेवर सादर करत नाहीत आणि आपल्याला तर काहीच माहिती देत नाहीत. अशा वेळी काय करायचं? बरोबर. आज आपण ह्याच सगळ्या गोंधळावर सविस्तर बोलणार आहोत. आणि सगळ्यात मोठी अडचण जी जळगावच्या रमेश भाऊंना आलीये ती म्हणजे NOC. त्यावर पण बोलूया. नक्कीच. ही समस्या अनेकांना भेडसावते, पण योग्य माहिती नसल्यामुळे पक्षकारांची खूप गैरसोय होते. आज आपण या विषयाची प्रत्येक बाजू उलगडून पाहूया. आणि हो, अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा संवाद शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आम्ही वकील NOCs देत नसेल तर काय करायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. अनेकांना वाटतं की आपला वकील नीट काम करत नाहीये, पण हा संशय नक्की कोणत्या आधारावर घ्यावा? कारण कधीकधी आपला गैरसमजही होऊ शकतो, नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि माझ्या अनुभवातून सांगतो की लगेच कुठल्याही निष्कर्षावर येऊ नये. अच्छा. हो, कारण बघा, प्रत्येक वकिलाची काम करायची पद्धत वेगळी असते. काही जण कमी बोलतात. हो, बरोबर. पण त्यांचं काम एकदम चोख असतं. वकिलाचं मुख्य काम तुमची कायदेशीर बाजू मांडणं आहे, तुमच्याशी तासनतास गप्पा मारणं नाही. त्यांच्याकडे अनेक केसेस असतात. हे मान्य आहे, पण तरीही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पक्षकाराने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत? नक्कीच 3 प्रमुख गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष द्यायला हवं. 1. तुम्ही दिलेली महत्वाची कागदपत्र जी केसचा आधार आहेत ती वकील कोर्टात वेळेवर सादर करत नसतील. ओके. दुसरं, तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती आणि वकील कोर्टात मांडत असलेला युक्तिवाद यात खूप मोठी तफावत असेल. अच्छा. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक तारखेनंतर केस कोणत्या टप्प्यावर आहे, पुढे काय झालं याची साधी माहितीही ते देत नसतील, टाळाटाळ करत असतील. अच्छा. या गोष्टी जर वारंवार घडत असतील तर संशय घ्यायला नक्कीच जागा आहे. तुम्ही जो दुसरा मुद्दा सांगितलात ना की आपल्या बाजूत आणि वकिलाच्या युक्तिवादात तफावत आहे, हे एका सामान्य माणसाला कळणार कसं? उत्तम प्रश्न. यासाठीच मी नेहमी सांगतो की पक्षकाराने जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक म्हण आहे ना, आपलं बाळ आणि आपणच सांभाळायचं. तसंच आहे हे. कायद्याने तुम्हाला तुमच्या केसच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. अरे वा. हो, तुमचा वकील काय बोलतोय, समोरचा वकील काय म्हणतोय, न्यायाधीश काय प्रश्न विचारत आहेत, हे तुम्ही स्वतः ऐकू शकता. म्हणजे आपण फक्त वकिलावर अवलंबून राहायचं नाही. अजिबात नाही. वकील येईल याची वाट न बघता प्रत्येक तारखेला स्वतः हजेरी लावा. वा, भारी माहिती दिलीत. आता याच संदर्भात एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. कोणता? की माझा वकील समोरच्या वकिलाशी हसून बोलतोय, चहा पितोय, म्हणजे नक्कीच काहीतरी सेटिंग झाली असणार. यात किती खरंय? अहो, हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. म्हणजे हे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. खरंच. हो, खरं तर वकिलांना एकमेकांशी बोलावंच लागतं. याला आम्ही प्रोफेशनल कर्टसी म्हणतो. अच्छा. एक उदाहरण देतो. समजा एका वाटणीच्या दाव्यात तुमच्याकडे जमिनीचा मूळ नकाशा नाहीये आणि तो समोरच्या पार्टीकडे आहे. बरोबर. आता तो मिळवण्यासाठी एक तर कोर्टात अर्ज करावा लागेल, ज्यात वेळ आणि पैसा दोन्ही जाईल. बरोबर. पण जर माझा समोरच्या वकिलाशी चांगला संवाद असेल तर मी त्याला एक फोन करून त्या नकाशाची प्रत मागू शकतो. याने तुमच्याच केसला गती मिळते. अरे वा, म्हणजे जे वरून सेटिंग वाटतं ते खरं तर पक्षकाराच्या फायद्याचं असू शकतं. अगदी. हे संगनमत नाही तर केसच्या सोयीसाठी केलेली तडजोड असते. तुमच्या मनात कधी असा संशय आला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. आणि हो, अशीच कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. जळगावचे आपले एक श्रोते आहेत रमेश भाऊ. हो. त्यांनी आपल्या एका व्हिडिओवर कमेंट केली आहे. ते म्हणतात, साहेब, मी वकील बदलण्याचा निर्णय घेतला आहे, पण जुने वकील न हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC द्यायला तयार नाहीत. आता मी काय करू? रमेश भाऊ, काळजी करू नका. यावर अगदी स्पष्ट कायदेशीर उपाय आहेत. पण त्याआधी NOC म्हणजे काय हे समजून घेऊ. क्विक फॅक्ट, NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. अच्छा. याचा सरळ अर्थ असा आहे की माझ्या पक्षकाराने नवीन वकील नेमण्यास माझी कोणतीही हरकत नाही. आणि हे बंधनकारक आहे का?
हो, दिवाणी दाव्यांमध्ये नवीन वकिलीपत्र दाखल करण्यापूर्वी जुन्या वकिलाची NOC घेणं बंधनकारक असतं. पण मग ती नाही मिळाली तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर त्याच वकिलाकडे अडकून पडला आहात. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महसूलशाहीसोबत कायद्याची माहिती मिळवत राहा. मग अशा परिस्थितीत रमेश भाऊंनी किंवा इतर कोणीही काय करायला हवं याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे? हो, चला आपण याची स्टेप बाय स्टेप प्रक्रियाच बघूया. घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. सांगा. पहिली पायरी, कायदेशीर नोटीस पाठवा. कोणाला? जुन्या वकिलाला. अगदी बरोबर. तुम्ही ज्या नवीन वकिलामार्फत काम करू इच्छिता त्यांच्याकडून जुन्या वकिलाला एक रीतसर कायदेशीर नोटीस पाठवायची. त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे उल्लेख करा की आम्ही तुम्हाला या केसमधून मुक्त करत आहोत आणि यापुढे आमचे काम नवीन वकील पाहतील. आणि ही नोटीस कशी पाठवायची? रजिस्टर्ड पोस्टने पाठवा. म्हणजे तुमच्याकडे पुरावा राहील. ठीक आहे, नोटीस पाठवली पण तरीही त्यांनी NOC दिली नाही तर पुढचं पाऊल काय? दुसरी पायरी, कोर्टात अर्ज दाखल करा. अच्छा, थेट कोर्टाच? हो, तुमच्या केसच्या पुढील तारखेला तुम्ही स्वतः कोर्टात हजर राहा. तिथे न्यायाधीशांसमोर एक साधा अर्ज दाखल करा. त्या अर्जात नमूद करा की मला माझे वकील बदलायचे आहेत, मात्र ते मला NOC देत नाहीत, त्यामुळे मला नवीन वकील नियुक्त करण्याची परवानगी द्यावी. आई, कोर्ट परवानगी देतं का? हो, बहुतेक प्रकरणांमध्ये कोर्ट तुमची बाजू ऐकून घेतं, कारण चांगला वकील निवडणं हा तुमचा हक्क आहे. आणि समजा एखाद्या वकिलाने मुद्दामहून त्रास दिला, पक्षकाराची कागदपत्र अडवून ठेवली तर अजून कठोर पाऊल उचलता येतं. ही आहे तिसरी पायरी, बार असोसिएशनमध्ये तक्रार करा. म्हणजे वकिलांच्या संघटनेकडे? हो, प्रत्येक तालुक्याला आणि जिल्ह्याला वकिलांची एक संघटना असते ज्याला बार असोसिएशन म्हणतात. तुम्ही त्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करू शकता. आणि तिथेही काही झालं नाही तर? राज्यभार काउन्सिलकडे दाद मागा. ओके. जिल्हा स्तरावर न्याय न मिळाल्यास आपण थेट महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडे रीतसर अर्ज करून दाद मागू शकता. तिथे सुनावणी होते का? हो, इथे वकिलांच्या गैरवर्तणुकीविरोधात सुनावणी होते. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. यासाठी ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 नावाचा कायदा आहे आणि त्याच्या कलम 35 नुसार वकिलाच्या व्यावसायिक गैरवर्तणुकीबद्दल तक्रार दाखल करता येते. दोषी आढळल्यास वकिलाची सनद सुद्धा रद्द होऊ शकते. बापरे, ही माहिती तर खूपच महत्वाची आहे. म्हणजे कायदा पूर्णपणे पक्षकारांच्या बाजूने आहे. हो, फक्त योग्य प्रक्रिया माहीत असायला हवी. आता या संबंधीचा आणखी एक गैरसमज. अनेकदा पक्षकाराने फी दिलेली नसते. मग लोक म्हणतात मी वकिलाची फी दिली नाही म्हणून ते NOC देत नाहीत. मी फी नाही दिली तर काय होईल? हा गैरसमज खूप महागात पडू शकतो. असं का? कारण ठरलेली फी वेळेवर देणं हे तुमचं कायदेशीर बंधन आहे. जर तुम्ही फी दिली नसेल तर वकिलाला NOC नाकारण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अच्छा. इतकंच नाही तर ते तुमच्यावर उलट दावा दाखल करून त्यांची फी वसूल करू शकतात. म्हणजे फीचे व्यवहार आधीच पूर्ण केलेलं बरे. अगदी. तो वाद असेल तर तो बसून मिटवावा, पण फी थकून वकील बदलता येणार नाही. तुमच्या गावात अशी समस्या कुणाला आलीये का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहा. आणि हो, महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता नक्की करा. आता थोडा वेगळा पण महत्त्वाचा प्रश्न. वारंवार वकील बदलल्याने केसवर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो का? तुमचा काही अनुभव आहे का? हो, नक्कीच होतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी एक म्हण आहे ना, ती इथे अगदी लागू पडते. एक किस्सा सांगतो. सांगा ना. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक पक्षकार आले होते. त्यांच्या केसला जवळपास 6-7 वर्ष झाली होती आणि तोपर्यंत त्यांनी 4 वकील बदलले होते. अरे रे. प्रत्येक वेळी नवीन वकील आल्यावर त्याला ती केस पहिल्यापासून समजून घ्यावी लागायची. सगळे कागदपत्र पुन्हा वाचावे लागायचे. यात प्रचंड वेळ वाया जात होता आणि त्याचा थेट परिणाम निकालावर होत होता. शेवटी त्यांच्याच केसला उशीर होत होता. म्हणजे चांगला वकील शोधण्याच्या नादात किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वकील बदलत राहिलं तर त्याचा फटका आपल्यालाच बसतो. अगदी बरोबर. माझ्यासोबत तर असंही झालंय की मी एका पक्षकाराला NOC दिली, ते दुसऱ्या वकिलाकडे गेले आणि 6 महिन्यांनी परत माझ्याकडे आले. खरंच? हो, म्हणाले साहेब तुम्हीच आमचं काम व्यवस्थित पाहत होता. म्हणून माझा सल्ला हाच राहील की जोपर्यंत वकिलाच्या कामात गंभीर त्रुटी नाहीत तोपर्यंत केवळ संशयावरून वकील बदलण्याचा निर्णय घेऊ नका. नाही तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्याल. अगदी. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की वकिलावर संशय कधी घ्यावा, आपले हक्क आणि जबाबदाऱ्या काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NOC न मिळाल्यास घाबरून न जाता कोणते कायदेशीर मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत. हो,
आणि जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेन, सगळेच वकील वाईट नसतात. जसं आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो तसंच वकिलावर विश्वास ठेवणंही गरजेचं आहे. पण त्याचवेळी एक पक्षकार म्हणून तुम्ही स्वतः जागरूक राहणं, तुमच्या केसमध्ये सक्रिय राहणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. न्यायाच्या या लढाईत आपल्याला स्वतः एक सैनिक म्हणून उभं राहावं लागेल. बरोबर. ही माहिती खरोखरच खूप मोलाची आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत अशी सोपी आणि सखोल माहिती हवी आहे का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची बेल आयकॉन दाबा. पुढच्या भागात आपण कोणत्या विषयावर बोलायला हवं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागाची एक छोटीशी झलक. पुढच्या वेळी आपण जमिनीच्या वादासंबंधी एका अत्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.